तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधामध्ये आंदोलन तापलेलं असताना शासनानं एक महत्त्वाची हालचाल सुरू केलेली आहे। नाशिक शहरात झाडे लावण्यासाठी हैदराबादच्या राजमुद्री येथून झाडं आणली जाणार आहेत। जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय जाहीर केलाय। गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुद्री इथं जाऊन ही झाडांची निवड केलेली आहे। लिंबू, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड यांसारख्या 15,000 झाडांची नाशिकात लागवड होणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। योगेश, आधीच नाशिकमध्ये तपोवनमध्ये जी वृक्षतोड केली जाणार आहे त्यावरून अनेक चर्चा सुरू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला आता सरकार नाशिक शहरामध्ये झाडं लावण्यासाठी हैदराबादवरून झाडं मागवतंय। खरंय, आंध्र प्रदेशातून ही जे राजमुद्री म्हणून सगळ्यात मोठी झाडं ज्या ठिकाणी नर्सरीज आहेत त्या नर्सरीमधून ही झाडं मागवण्यात येत आहेत। जवळजवळ 10 ते 12,000 झाडं विविध प्रजातींची आणि विशेषतः भारतीय देशी प्रजातींची ही झाडं मागवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून जिथेही झाडं लावण्यात येतील तिथून तातडीनं एक चांगलं जंगल त्या ठिकाणी लवकर उभं राहू शकेल। त्यासाठीची सूक्ष्म ठिबक सिंचन व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे, जेणेकरून झाडं मरणार नाहीत आणि अधिकाधिक झाडं टिकवण्याचा प्रयत्न हा सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाणार आहे। नाशिक महापालिकेचा उद्यान विभाग सुद्धा यामध्ये काम करणार आहे। खरं म्हणजे काल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या इथल्या डोम उभारणीला स्थगिती दिलेली होती, मात्र त्यानंतर आता थेट झाडं आणून या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्यामुळे जे काही आंदोलक आहेत त्यांचा विरोध मावळेल अशी अपेक्षा नाशिक महापालिकेला आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।